सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. आज आहे भाऊबीज आणि आम्ही लोक तयार झालेलो आहे. आमची अर्धे फॅमिली रेडी नाही झाली अजूनपर्यंत. मम्मी आणि आई काम करते तर त्यांना सांगितलं असं रिटर्न हाय बोला करून. हे नेपल्यांचे पोरं अजूनपर्यंत कोणच रेडी नाही झाले, फक्त मी एकटी रेडी झाली आहे. मागे पप्पा पण असेच बसले आहेत कारण गरम होतोय गाईज. तर आपण भेटूयात नंतर. आणि हां, आमचं कंदी बघू शकता तुम्ही. तो काय होतं, नाणी आलेली दादाला हार घालते. आणि मम्मा काय बोल काय चोरटी आणि मिनी ट्विनिंग केली आहे गाईज. आणि आम्ही दोघांनी पण येलो कपडे घातले आहे, बघू शकता तुम्ही. ताई हाय बोल लवकर. ताई स्पेशली आली आहे पुण्यावरून. हे चोरटीने सेम कपडे घातले नाही बघा, आणि माझ्यासारखे सेम. आणि हिचं आउटफिट पण बघा. हे चप्पल इग्नोर करा गाईज. आम्ही चॉलमध्ये राहतो, चॉलमध्ये असं. आणि हे कॉल येतोय. ओ हे बघा तयार झालेले आहे फायनली. सो आमची पूर्ण टीम इकडे आहे. बरं हाय बोल. हाय 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 पप्पू हाय बोल. आमच्या घरी मॅच चालू आहे गाईज. आणि आमची आई हॅलो बोल. आई आज हॅलो. हे हौरी स्वतः खाते दादाला खिदवायचं तर. सो ठीक आहे काही मेरा दादा काय दिसत नाही परत आहे तुला. हे काय बातोय हाय. तीन मची चुका सो आमचं भाऊबीज वगैरे करून तर झालेलं आहे. आता आम्ही मे बी बाहेर जाणार आहे, दादा वगैरे आम्ही सर्व कझन्स सिस्टर्स ब्रदर्स. सो बघूयात कुठे जातो काय जातो, आम्ही तुम्हाला दाखवतो नंतर.
सो आम्ही लोक कुठे गेलो नाही. आता आम्ही लोक आमच्या एरियामध्ये म्हणजे बाहेर जागा आहे तिथे मी बॉम्ब फोडतोय. आता बॉम्ब म्हणजे हे पाऊस आणि भिंगरी आम्ही तेवढंच करू शकतो. आणि ही छोट्या पोरासारखी अरे मेरा ब्लॉग चालू, रुक ना 2 मिनिट. तर पागल. तर गाईस एवढाच. सो बॉम्ब वगैरे सर्व फोडून झालेलं आहे. आता मी आलेले आहे वरती घरात आणि बस जास्त काय नाही. आता मी चेंज वगैरे करते आणि मस्तशी झोपूयात कारण जाम झोप येते. आणि बघूया उद्या कदाचित मी माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत म्हणजे टीममेट्स लोकांसोबत जाणार आहे दादर शिवाजी पार्कला. ते फायरवर्क्सचे माझा एक शूट आहे तिकडे. जर तो झालं तर चांगलंच आहे, बघू किंवा मग असंच फिरून वगैरे येऊ. सो भेटूया आपण डायरेक्टली उद्या. टिल देन बाय बाय. आता ना मी अशीच बसलेली आणि ना माझी नजर ना खिडकीकडे गेली. सो तिकडे ना फ्रेम लागला आहे माझ्या मोठ्या बहिणीचा लहानपणीचा. त्याच्या मागे ना मला हात नजर येत आहेत छोटे छोटे. आणि ते हात कोणाचे आहे माहिती आहे का? पालीचे आहेत. मी तुम्हाला दाखवते. लाईक लिटरली इकडे बघा या साईडला दिसत असेल तुम्हाला. सिनेमॅटिक मध्ये घेण्यावर चिपकली आहे की काय आहे काय माहिती. सो गाईज आता वाजलेत रात्रीचे 1:36 आणि ना आमच्या एरियामध्ये तिकडे ना पोरांचं आणि त्या बायकांचं भांडण होतंय. तर हे दोघे कसे बघतात कुठे चढलंय बघा. आणि हिला बघा ती कुठे चढली आहे इथे विंडोच्या बाहेर बघ. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि मी आत्ता उठलेली आहे. 11 वाजले. म्हणजे मी मगाशीच उठली होती पण मी अशी वरती झोपून होती. आत्ता मी खाली आली आहे. आणि बोलायला गेलं तर माझा इन्फेक्शन कमी नाहीच झाला आहे. लाईक ते लोशन वगैरे मेडिसिनचा इफेक्ट असण्यापर्यंतच ते कमी होतं आहे. त्याच्यानंतर ते रिटर्न येतं आहे. आता रिटर्न पूर्ण पाय हे पूर्ण असं गाल वगैरे रिटर्न भरलं आहे. मी हा ब्लॉग तो जो दिवाळीचा ब्लॉग अपलोड करणार त्याच्या 2-3 दिवसानंतर हा ब्लॉग शूट करते मी. सो काय माहिती तब्येतला काय होतंय मी काहीच म्हणजे मला समजत नाही आहे. पण ठीक आहे, बघू कधीपर्यंत ह्या गोष्टी संपतात. कारण ऑलमोस्ट आता 1 मंथ कंप्लीट झालेला आहे की मी ह्या गोष्टींनी सफर करते. म्हणजे जे हे पॅचेस वगैरे आले आहेत बॉडीवरती. होप फॉर द बेस्ट की लवकरात लवकर मी ठीक होणार. बघू आता जसं काय होतं ते. भेटूया आपण नंतर. मी आता जरा ब्रश वगैरे करते त्याच्यानंतर नाश्ता करूया. बाय बाय. सो ॲक्च्युली मी वरती आली होती ड्रेस ट्राय करण्यासाठी. कारण जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आज आम्ही लोक दादरला जाणार आहे. सो मला 2 ऑप्शन आहेत. दोघांना पण ऑल्टर करायचं आहे. बट सो बघू मी माझ्या घरच्यांना विचारते आधी की मी दोन्हीमधून कोणता ड्रेस घालू. कारण एक 1 स्ट्रिपमध्ये आहे आणि एक फुल स्लीवमध्ये आहे. सो लेट्स सी ते लोक काय चूज करतात माझ्यासाठी. त्या हिशोबाने मग मी नंतर मस्त रेडी होणार. आणि मी नाश्ता केला बाय द वे. सो पण भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. अरे यार शिट. तू तो डरती नहीं थी ना मैं चिपकली से. हाँ क्या हो गया फिर? विक्की को भेज व्हिडिओ. सो आता मी चालली आहे माझ्या दीदीला सोडायला खार स्टेशन. आणि तुम्ही बोलणार की ही प्रत्येक टायमाला एकच ड्रेस का घालते. तर गाईज माझा हा ड्रेस ना ॲक्च्युली मध्ये फेवरेट आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी या ड्रेसमध्ये दिसणार ऑलमोस्ट व्हिडिओजमध्ये. तर माझा हा दिलच्या करीब ड्रेस आहे. असं काय नाही की कोणी गिफ्ट वगैरे दिलं आहे.
बट हां मला आवडतं. सो भेटूया आपण नंतर. बाय बाय. तिला सोडायला जाणं हा तर एक भाना होता. खरं म्हणजे तर ना ती मला खायला घेऊन देणार होती म्हणूनसाठी मी गेली होती तिच्यासोबत है ना. माझी मम्मी बोलत होती की तू जेव्हा पण येते तेव्हा मी तुला लुटते कशाला आणि वगैरे वगैरे. तर काहीच ती माझी मोठी बहीण आहे, तिला नाही लुटणार तर कोणाला लुटणार. कारण आमच्याकडे दादा तर नाही आहे, दादा नंतर ती आहे ना. मग यार गाईज मी तुम्हाला लोकांना काय सांगू. मी तुम्हाला सांगितलेलं की आज माझा प्लॅन आहे की आम्ही लोक दादरला जाणार आहे शूटसाठी. तो प्लॅन कॅन्सल झाला कारण जो माझा फोटोग्राफर होता त्याचा ऑलमोस्ट एक शूट आला त्याला अर्जंटमध्ये आणि त्याच्याकडे ऑप्शन नव्हता. सो तो शूटला तिकडे गेला मला लटकी देऊन. ठीक आहे. सो बघू आता तो शूट आम्ही लोक कधी कंटिन्यू करतो. मला तर नाही वाटत आता कंटिन्यू होईल असं करून, कारण त्याला कंटिन्यू 2-3 दिवस काहीतरी शूट आहे आणि तोपर्यंत ते फायरवर्क वगैरे बंद होणार. सो लेट्स सी पुढच्या वर्षी मे बी. बट बघू. मी आता संध्याकाळी कदाचित मी बाहेर जाणार आहे शॉपिंगला. सो तेव्हा भेटूया. अजून फिक्स नाही आहे. शॉपिंग केली ना 100 टाईम तर मम्मी तर आता मारणार आहे भाई. कारण मम्मी बोलते की आधीच तुझ्याकडे खूप सारे कपडे झाले आहेत आणि एवढे कपडे तू आणते घालत नाही, तसेच पडून जातात, असा तसा हे ते. कारण हल्लीच मी 3 ते 4 शॉर्ट कुर्ती घेतले आहेत. सो म्हणूनसाठी ती ओरडत असते पैसे पण जास्त वेस्ट नको करू वगैरे वगैरे. सो भेटूयात आपण नंतर. बघू थोडा टाइमपास काहीतरी करते मी आता. मी आता बनवते मॅगी, ते पण नेपाळची मॅगी. पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आता घरी. एकदम सिंपल आहे ही. कच्ची मॅगी जरी खाल्ली तरी मस्त वाटते. बनवून दाखवते. याच्यामध्ये सर्व आहेत, ऑइल, चिली पावडर वगैरे वगैरे. मस्त आहे. 50 रुपीजचा काहीतरी पॅकेट आहे. 2 ह्याच्यामध्ये भेटतात, व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये. मस्त असते. मी मॅगी नाही खाल्ली गाईस, पप्पांना दिली कारण त्यांना भूक लागलेली, ते कामावरून आत्ता आले म्हणूनसाठी. सो एनिवेज मी काजू कतली खाल्ली आणि मी तुम्हाला सांगितलेलं मी शॉपिंगला जाणार कदाचित, बघूया करून. बट हा पाऊस येतो आहे आणि आता हा ऑक्टोबरचा महिना चालू आहे. हा थंडी असते या टायमाला दिवाळीनंतर, बट पाऊस येतो आहे आणि मला श्वास माझी हे होते. सो कंटाळा आलाय. घरात पण जाऊन माझी शूट पण कॅन्सल होत आहेत ह्या पावसामुळे. मग समजत नाही आहे नक्की काय करू. सो बघू कसं काय विषय. आपण भेटूया थोड्या वेळात. बघूया, मी बघते काहीतरी करते मग तुम्हाला दाखवते. सो गाईज आमच्या फॅमिलीमध्ये ना एक गुड न्यूज आलेली आहे. गुड न्यूज म्हणजे ना आमची जी मांजर होती ना ओरिओ, तिने छोटे छोटे बेबी डिलिव्हर केले आहेत आणि फॅमिली झाली ती आमची. कारण आमची आई तिची खूप जास्त केअर वगैरे करते. तिला डेली खायला देणं, माझे पप्पा पण तिला रोज खायला वगैरे देत असतात, तिला बसवतात घरात वगैरे वगैरे. सो हे बघू शकता तुम्ही, तिने इथे डिलिव्हर केले. म्हणजे लिटरली ना असे 3-4 काहीतरी आहेत आणि असे छोटे छोटे एकदम क्यूट. मी तुम्हाला उद्या डे लाईटमध्ये प्रॉपर दाखवते. ठीक आहे. सो टिल देन बाय बाय. सो ही होती मॉम, जी आता मॉमने डिलिव्हर केले बेबी. ठीक आहे. बस अजून काही इंटरेस्टिंग नाही गाईज. सो आपण भेटूया नंतर आणि ही बघते वगैरे बाकी. सो गाईज माझं ऑलमोस्ट सर्व काम झालेलं आहे. लादी घुसली, पाणी भरलं. मी त्या सर्व गोष्टी दाखवत नाही कारण मग लोक बोलतील की हे सर्व काय दाखवते म्हणून. सो आता जे हे कपडे आहेत माझ्या हातामध्ये, ते कपडे कबडमध्ये टाकायचे. कारण आमचा कबड आधी खाली होता, मग ते घर वगैरे रेनोव्हेशन करून ते जागा नव्हती म्हणूनसाठी कबड आम्ही लोकांनी वरती टाकलं. म्हणजे 2nd फ्लोअरवरती आणि 3rd फ्लोअरवरती आमचं घर आहे. ठीक आहे. सो येस. आणि बस एवढंच. मी जेवली नाही बाय द वे कारण मला भूक नाही आहे. माझ्या फ्रेंडने मला पाणीपुरी खिलवलं म्हणूनसाठी. सो बस आजचा व्लॉग आपण इथे एंड करूया कारण आज असं काही इंटरेस्टिंग नाही झालं. कोणती पप्पांनी नाही बोलले पेन पाहिजे तुम्हाला ती. सो असं काही इंटरेस्टिंग नव्हतं आज.
म्हणूनसाठी आपण आजची ब्लॉग इथे एंड करूयात. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. अगर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट नक्कीच करा. अगर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.